नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय तांदे आणि एक्झाम डिकोडर या आपल्या स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पहा, कंबाईन 2025च्या ग्रुप बी आणि सी च्या प्रिलियम साठी आपण करंट अफेअर ही तुम्हाला YouTube वर पूर्ण फ्री सिरीज एका वर्षाचं सगळं करंट अफेअर, सगळ्या महत्त्वाच्या न्यूज आपण कव्हर करणार आहोत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या आपल्याला ज्या पद्धतीने विचारल्या जातात त्याच पद्धतीने आपण ते कव्हर करणार आहोत. जास्त फापड पसारा घेणार नाही, कारण काय होतं, आता एखादी न्यूज दिली तर सगळी डिटेल दिली, आता शेवटच्या दिवसामध्ये आपण रिव्हिजनच्या कंडिशन मध्ये, म्हणजे रिव्हिजन आपल्याला अशी करावं लागते की कारण करंटला एक तर चांगली रिव्हिजन आली म्हणजे जर केली तुम्ही वर्षभर तर त्याला चांगले मार्क येतात. तर करंटला मार्क नाही आले तर मग ओव्हरऑल आपला स्कोअर कमी होतो, आपल्या सगळ्यांना माहिती म्हणजे. आणि करंटला कंबाईन बी सी ला तरी ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात आपण त्याच पद्धतीने हे घेणार आहे. याला आपल्याला करंटला कंटिन्युअसली रिव्हिजन द्यावे लागतात. म्हणजे एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं तर जसं तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं आणि घरचे जर नाही म्हणत असतील तर तुम्ही काय करता, कंटिन्युअसली, म्हणजे ही तुमची जबाबदारी ना की घरच्यांना कंटिन्युअस सांगत राहणं की बाबा मुलगा चांगला आहे किंवा मुलगी चांगली आहे, बरोबर का नाही. तर हे अशा पद्धतीने याला कंटिन्यू तुम्हाला काय करावं लागतं, प्रेमानं हाताळावं लागतं, त्याच्या जास्तीत जास्त रिव्हिजन कराव्या लागतात. तर पहा मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीनं प्रश्न कसा तयार होऊ शकतो त्याच्यानुसार इथं न्यूज तुम्हाला रिप्रेझेंट केलेली आहे. या पूर्ण वर्षाच्या 2025च्या पूर्ण वर्षाच्या करंट अफेअर आपण फ्री तुमच्यासाठी अवेलेबल करून देत आहोत. न्यूज बघायची आणि त्याच्यानुसार तुमच्या लक्षात येईल की हे फक्त आपण व्हिडिओ तयार करायचा आहे म्हणून तयार केलेला नाही. मी देताना असंच देतो की हे परीक्षेला आहेच याच पद्धतीनं. उगाच व्ह्यूज वाढवायचे किंवा मुलांना आपल्याशी खिळून ठेवायचं असं माझा कधी हेतू नसतो, तो नसणारही, कारण त्याच्यावर आपलं पोट नाहीये. ओके, हे माझं नेहमी सांगणं असतं. तर पहा, आता स्टार्ट करूया जास्त वेळ न घालवता. तर आता दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, याची पीडीएफ आपल्या एक्झाम डिकोडर नावाच्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही काय करायचं, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ती टेलिग्रामची लिंक अवेलेबल करून दिलेली, त्याच्यावर जायचं आणि ही पीडीएफ डाउनलोड करायची. ओके, मग लेक्चर बघता बघता तुम्हाला हे तुम्ही म्हणजे हे पण पाहू शकता. किंवा काय करायचं, आता ही जी पीडीएफ आहे अवेलेबल करून दिलेली, एकावर असे एका पेजवर 4-5 किंवा 4-4 किंवा 8-8 चे पेजेस बसतील, अशा पद्धतीने प्रिंट केली तरी चालेल. कसंही तुम्ही याला करू शकता. तर ही पीडीएफ अवेलेबल आहे, तुम्हाला रिव्हिजनला ही पीडीएफ तुम्ही वापरू शकता, काही अडचण नाही. अतिशय सगळ्या महत्वाच्या न्यूज याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. 100% याच्यातून तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न दिसणार. तर आता पाहूया, चला. पहिला आपला आहे की 17वी ब्रिक्स शिखर परिषद जुलै 2025 ची. आपल्याला माहिती इंटरनॅशनल समिटवर प्रश्न विचारतात, त्याच्या अँगलनं ही न्यूज आहे. तर एडिशन शक्यतो विचारत नाहीत. स्पोर्ट्सची एखादी हे असेल एडिशन तर विचारू शकतात, पण तरी पण याच्या अगोदर कंबाईनला एकदा एडिशन विचारलेली आहे. सो ब्रिक्स म्हणजे या शिखर परिषदेची नाही तर स्पोर्ट्सच्या बाबतीत एका इव्हेंटची, तर हे आपल्याला माहिती पाहिजे. ब्रिक्स शिखर परिषद 2025 मध्ये कुठे झाली? रिओ दी जॅनिरो, ब्राझील येथे झालेली आहे. प्रश्न विचारतात की 2025 मध्ये ब्रिक्स शिखर परिषद कुठे झाली. आणि दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट इथं थीम. आता ही थोडीशी कुठेतरी प्रिंट मिस्टेक असणार आहे, तेवढं तुम्ही ऍडजस्ट करायचं. ओके, म्हणजे त्या गोष्टीवर अडकून नाही राहायचं की थीम मध्ये हीच नव्हता, ही याच्यात अडकून पडायचं नाही. न्यूज महत्वाची आहे आणि खाली दिलेला डाटा काय महत्वाचा आहे ते मी सांगतो, तेवढाच तुम्ही व्यवस्थित ऐकायचा. तर पहा, थीम आहे स्ट्रेंथनिंग ग्लोबल साऊथ कोऑपरेशन फॉर मोर इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल गव्हर्नमेंट. हे 2-3 शब्द तुम्हाला काय करायचे, व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. स्ट्रेंथनिंग ग्लोबल साऊथ कोऑपरेशन. ओके, तर हे अशा पद्धतीने ह्या थीम मध्ये, थीम जर खूप मोठी असेल तर आपल्याला वाटतं की विचारलं जाणार नाही, परंतु असं होऊ शकतं की त्यांनी थीम विचारलीच आहे, 4 थीम दिल्यात ऑप्शन मध्येच आणि विचारले योग्य कोणती आहे, असे प्रश्न विचारले जातात. तर या अशा पद्धतीने आपली पहिली न्यूज कव्हर झालेली आहे. त्याच्यानंतर पहा, दुसरी महत्वाची न्यूज, मराठी काळातील
म्हणजे मराठा काळातील 12 गड किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेला आहे. आता ही न्यूज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, महत्वाची आहे, परंतु आयोग यामध्ये अजून डिटेल जाऊ शकतं, कारण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा म्हणजे क्षण होता तो. महाराष्ट्र आता टोटल मराठा काळातील 12 गड किल्ले आहेत. आता हे परत एकदा मराठा हे आपली अंडरस्टँडिंग या, तिथं जास्त टाइम वेस्ट करायचा नाही, मेंदू खराब नाही करायचा. मेंदू कुठं लावायचा, जे महत्वाचं आहे तिथं डोकं लावायचं. एक्स्ट्रा कोण काय म्हणजे नाही का, एखादा डिसिजन घेताना खूप सारे लोक चेवचेव करत असतात आपल्या आयुष्यात. आपल्याला माहिती असतं क्लिअर कट काय करायचंय, त्याच्यावर ठाम राहायचं. हे तशा पद्धतीने उगाच काही फापड पसारा घ्यायचा नाही. तर इथं आहे मराठा काळातील 12 गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश आहे. याच्यात महत्वाचं आहे की यात महाराष्ट्रातील 11 आहेत आणि एक कुठला आहे, तमिळनाडूतील आहे. कोणता आहे तो, जिंजी आहे. इथं व्यवस्थित लक्ष ठेवायचं. आणि महाराष्ट्रातील 11 कोणते हे तुम्हाला माहिती पाहिजे. परत एकदा सांगतो, महत्वाचं आहे. 12ची 12 किल्ले आपल्याला इथं माहिती पाहिजे. इथं एक्सक्यूज नाही सर एवढे लक्षात ठेवायचे का, लक्षात ठेवा. प्रश्न येईल खालीलपैकी कोणत्या किल्ल्यांचा समावेश केलेला नाही किंवा केलेला आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात घ्या, रायगड, शिवनेरी, लोहगड, साल्लेर, खांदेरी, सिंधुदुर्ग, प्रतापगड, राजगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग हे महाराष्ट्रातील 11 आणि तमिळनाडूतील एक जिंजी. अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेला आहे. तर हे महत्वाचं आहे. प्रश्न कसा येईल हे सुद्धा मी तुम्हाला सोबत सांगतोय. आता पहा, वर्ल्ड एनर्जी फोरमचा ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2025 चा आपण पाहूया. आता त्याच्यामध्ये पहा, हे प्रश्न विचारले जातात आयोगाला, म्हणजे निर्देशांक समिट्स यावर प्रश्न विचारायचे असतात. तर याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात निर्देशांकामध्ये, एक तर टॉपला कोण आहे, लास्टला कोण आहे, भारत काय, हे सगळं बेसिक आहे. अजून डिटेल जायचं असेल तर भारताच्या आसपास, परंतु शक्यतो भारताच्या आसपास हे जास्त आयोग याच्यावर भर नसतो. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या अनुषंगाने विचारलं तर तसा प्रश्न येऊ शकतो. आता पहा, टॉपला आहे स्वीडन. एवढं एक नाव महत्वाचं आहे. भारताच्या बाबतीत जर पाहिलं तर 2025 मध्ये 71वी रँक आहे. आणि इथं आपली काय झालेली आहे, घसरण झालेली आहे. 2024 मध्ये 63 रँक होता, परंतु 2025 मध्ये ऊर्जा संक्रमण निर्देशांकामध्ये भारत 71व्या स्थानी गेलेला आहे. म्हणजे काय झालेली, घसरण झालेली, बरोबर. तर हे इथं लक्षात ठेवायचं. म्हणजे रँक चांगली पाहिजे ना, तर ती वाढली, म्हणजे जेवढी कमी रँक तेवढं चांगलं. तर इथं 7 आणि 1 8 नी काय झालेली, आपली 8 रँकनी घसरण झालेली आहे. चीन 12व्या नंबरला आहे, USA 17 नंबरला आहे, पाकिस्तान 101 ला आहे. याच्यावर खुश व्हायचं नाही आपण की चला पाकिस्तान आहे लांब, त्याच्याशी आपल्याला काही घेणदेण नाही. आपलं किती चांगलं करता येईल आपलं ते टार्गेट असतं, बरोबर. तर हे अशा पद्धतीने, म्हणजे आपला मित्रही नापास झाला ना आपणही नापास झालो तर आपल्याला दुःख वाटणार नाही, बरोबर. हे चुकीचं आहे. तो नापास झालाय त्याचंही दुःख आहे, आपण नापास झालो त्याचंही दुःख आहे, परंतु आपण आपलं पास होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, बरोबर. तर हे अशा पद्धतीनं इथं भारताची रँक तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. आणि टॉपला कोण आहे, स्वीडन आहे, ते इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला पुढं, चायनाचं लक्षात ठेवू शकता तुम्ही, कारण खूप चांगली रँक आहे त्याची. शाश्वत विकास अहवाल 2025, परत रिपोर्ट्सवर निर्देशांकावर प्रश्न येतात, रिपोर्ट्सवर प्रश्न येतात. तर पहा, शाश्वत विकास अहवाल सस्टेनेबल डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये टॉपला आहे फिनलँड. परत एकदा नावं लक्षात ठेवायची आहेत, स्वीडन, फिनलँड, आयर्लंड, आइसलँड. तर हे अशा पद्धतीने हे नावं तुम्ही कन्फ्युज होऊ शकता, त्यामुळे इथं स्पेसिफिकली तुम्हाला व्यवस्थित रिव्हिजन करायची आहे. आता या बाबतीत भारताचा जर रँक पाहिला तर 99वा रँक आहे आणि 2024 मध्ये 109वा रँक होता. म्हणजे काय झाले, सुधारणा झालेली आहे. शाश्वत विकास अहवालानुसार भारताच्या रँक मध्ये सुधारणा झालेली आहे आणि सध्या भारताचा रँक किती आहे, 99 आहे. लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. चला पुढं, पुढची न्यूज बघा.
या सगळ्या महत्वाच्या न्यूज आहे. हे म्हणजे असंच टाइमपास करायला तुम्हाला इथं बोलवलंय असं अजिबात नाही. यातली प्रत्येक न्यूज तुम्हाला माहिती आहे, कुठं ना कुठे याचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सला संदर्भ लागतो की हा अशा पद्धतीने आयोग प्रश्न विचारतं, अशा पद्धतीनं रँक विचारतं, टॉपला कोणी विचारतं, थीम विचारतं. तर हे भारताची मागच्या वर्षीची रँक, पुढच्या वर्षी म्हणजे चालू रँक, याच्यामधला डिफरन्स काय, तर अशा पद्धतीने प्रश्न येतात. ग्लोबल लाईव्हलिबिलिटी इंडेक्स, आता हे लाईव्हलिबिलिटी कनेक्टेड आहे, आपण म्हणजे राहण्यायोग्य शहर ज्याला आपण म्हणतो. आता याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर सगळ्यात टॉपला कोण आहे? कोपनहेगन आहे, डेन्मार्क मधलं, जे जगातील सगळ्यात राहण्यायोग्य शहर आहे. पण भारतात कोण आहे? तर भारतामध्ये दिल्ली आणि मुंबई दोन्ही शहर 141व्या रँकवर आहेत, दोघही सोबतच आहेत. तर इथं थोडस तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यात राहण्या अयोग्य कोणतं आहे? दमास्कस, सिरियामधलं. आता इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? लायबिलिटी इंडेक्स नुसार टॉपला कोपनहेगन आहे. भारतामधलं टॉप कोण आहे? तर दिल्ली आणि मुंबई दोघांची एकच रँक आहे. आणि सगळ्यात लास्टला आहे दमास्कस, सिरिया. तर हे अशा पद्धतीनं जिथं प्रश्न तयार होऊ शकतो ते सुद्धा तुम्हाला सांगतोय की कशा पद्धतीनं प्रश्न तयार होऊ शकतो. थोडस इथं तुम्हाला काय करायचंय? लक्ष द्यायचं आहे. चला पुढं. शहरी स्थानिक संस्थांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन. इथं परत एकदा थोडस प्रश्न विचारण्याच्या अँगलनं एकदा थोडस हे पेज सेटअप करतोय. ओके, तुम्हाला दिसलं पाहिजे. ओके, चला. आता ही पहिलीच राष्ट्रीय परिषद आहे. कशावरची? शहरी स्थानिक संस्थावरची, बरोबर. त्याच्यामुळे पहिली असली तर ते थोडस आपल्यासाठी अजून जास्त महत्वाचं होतं. कारण एखादी इनिशिएटिव्ह जेव्हा राष्ट्रीय लेवलला किंवा महाराष्ट्राच्या लेवलला शासन घेतं तेव्हा त्याचं पॉलिसी मेकिंग मध्ये महत्व असतं आणि त्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारण्याची शक्यता असते. आता कुठं झाली ही परिषद? तर गुरुग्राम, हरियाणा येथे ही परिषद झाली आणि याचं उद्घाटन झालं ओम बिर्ला यांच्या हस्ते. याचं उद्घाटन झालेलं आहे. विचारलं जातं कुणाच्या हस्ते उद्घाटन झाले. याच्या अगोदर आपण प्रश्न पाहिलेले आहेत असेही की कुणाच्या हस्ते उद्घाटन झालं. गोव्यामध्ये निर्मला सीतारामन यांच्या हस्ते मला वाटतं जीएसटी भवनचं काहीतरी उद्घाटन झालं होतं, बरोबर. तो प्रश्न विचारला होता. तर हे अशा पद्धतीनं आहे. म्हणजे प्रश्न कसा विचारला जातोय हेही सांगतोय आणि कुठं विचारला जाईल हेही सांगतोय. तर त्याच्यामुळे इथं कमी वेळेत तुमची रिव्हिजन होतीये. बाकी फापट पसारा सगळं गाव घेऊन येईल मी, परंतु कसं असतं, लग्नाची बोलणी करायला सगळं गाव येतं का? नाही येत. जेवायला असतं सगळं गाव. तर ह्या अशा पद्धतीने इथं महत्वाचं जिथं प्रश्न तयार होईल तिथंच आपण वेळ आपला देतोय. चला, कलादान मल्टी मॉडेल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रकल्प प्रश्न येण्याची जास्त शक्यता काय आहे? प्रश्न कसा येईल की कलादान हा जो प्रोजेक्ट आहे कोणत्या दोन देशांसोबत आहे किंवा भारत आणि कोणता दुसरा देश आहे? तर भारत आणि म्यानमार या दोघांचा हा संयुक्त उपक्रम आहे. जलमार्ग आणि रस्ते मार्ग दोघांचाही ह्या प्रकल्पामध्ये काय आहे? समावेश आहे. पुढं नेक्स्ट 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 ओके, पुढं महाॲग्री AI धोरण कोणत्या राज्यानं सुरू केलेलं आहे? महाॲग्री म्हटलं की महावरून महाराष्ट्र, आपला जे महाराष्ट्र आहे. आणि 2025 ते 29 या काळासाठी हे धोरण लागू करण्यात आलेलं आहे. प्रश्न इथे येणार आहे. आता महाॲग्री AI धोरण कोणत्या राज्याने सुरू केलं? तर महाराष्ट्र लगेच लक्षात येईल. परंतु महाराष्ट्राने महाॲग्री AI धोरण खालीलपैकी कोणत्या किती वर्षांसाठी लागू सुरू केले किंवा काय? तर 2025 ते 29 अशा 4 वर्षांसाठी हे लागू केलेलं आहे. 25, 26, 26, 27, 27, 28 आणि 28, 29. ओके, तर अशा पद्धतीने इथं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पुढची न्यूज पहा. सगळ्या महत्वाच्या न्यूज वाटतायत का? तर महत्वाच्याच आहेत. 25वी केंद्रीय क्षेत्रीय परिषद, रिजनल
परिषद आहे कुठं झाली 2025 ची, तर वाराणसी येथे झालेली आहे, युपी मधल्या, उत्तर प्रदेश मधल्या, आणि अध्यक्ष कोण होते, अमित शहा असणार आहेत. तर एवढं डायरेक्टली लक्षात ठेवायचं ह्या न्यूज मध्ये. तुम्हाला व्हेन्यू लोकेशन महत्वाची आहे. पुढं नेक्स्ट, जागतिक गुंतवणूक अहवाल. परत एकदा रिपोर्ट्स आहेत, निर्देशांक आहेत, तर ते आपण अभ्यासणं गरजेचं आहे. जागतिक गुंतवणूक अहवाल 2025 नुसार सर्वाधिक एफडीआय आकर्षित करणारे देश 2024 नुसार 2024 मध्ये कोण आहे, सगळ्यात एक नंबरला आहे युएसए, आणि या बाबतीत भारत आहे 15व्या नंबरला. एवढ्या दोन गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या. पुढे आहे सर्वाधिक एफडीआय करणारे. आता हे आकर्षित करणारे म्हणजे त्यांच्या देशात तेवढी एफडीआय झालेली आहे, फॉरेन काय म्हणतो आपण, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आणि सर्वाधिक एफडीआय करणारे देश कोण आहेत 2024 मध्ये, तर युएसए आहे, आणि इथं भारत 18 नंबरला आहे. दोन्हीकडची रँक महत्वाची आहे. आता दोन्हीकडे एक नंबरला युएसए आहे, एक नंबरला युएसए आहे, आणि भारताची रँक दोन्हीकडे पाहायची. आकर्षित करणाऱ्यामध्ये 15 मध्ये आहे, आणि इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यामध्ये भारत 18व्या नंबरला आहे. तर हे एवढं महत्वाचं आहे. इथं थोडस इथं जपान आणि चीन मध्ये सुद्धा पाहून घ्या रँक. जागतिक शांतता निर्देशांक. परत एकदा निर्देशांक महत्वाचा आहे, प्रश्न विचारला जातो. बघा, जागतिक शांतता निर्देशांक 2025 नुसार टॉपला कोण आहे, आइसलँड आहे. याच्या अगोदर प्रश्न विचारून झालेले आहे त्याच्यावर. आइसलँड वरून, आता आईस कसा असतो, थंड असतो. थंड म्हणजे शांत करायला आपण काय म्हणतो, तू जरा थंड घे, तू जरा शांत बस, अशावरून आइसलँड लक्षात राहील. हे कधी विसरत नाही आपल्याला, हे आपण वाचतो दरवेळेस, त्यामुळे इथं काय कन्फ्युजन नाही. आपल्याला महत्वाचं आहे इथं भारत. तर लास्टला रशिया आहे, हे थोडस लक्षात ठेवा. दरवेळी वेगळं काहीतरी असतं, ह्यावेळेस रशिया आहे. भारताची रँक आहे 115 2025 नुसार. 2024च्या अहवालानुसार होती 2016. फारसा काय फरक नाहीये, परंतु एका रँकनी सुधारणा झालेली आहे, तेही आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला विचारणार 2024 ची रँक किती, 25 ची किती, तरी इथं कन्फ्युज व्हायचं नाही. 2025 मध्ये 5 आहे, म्हणून इथं सुद्धा 5 आलाय. 2024 मध्ये 116, आणि सध्या किती 115. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. बाकी लास्टला रशिया आहे, हे तुम्हाला लक्षात, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पुढे एक जिल्हा एक उत्पादन 2024 चा पुरस्कार कुणाला भेटलेला आहे, सॉरी ओके म्हटलं आता गेलं काय, तर परत त्याची सेटिंग करा, हे करा. एक जिल्हा एक उत्पादन 2024 चा पुरस्कार महाराष्ट्राला अ श्रेणीतील सुवर्ण पदक मिळालेलं आहे. इथं थोडस काय आहे महत्वाचं आहे, वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट मध्ये महाराष्ट्राला पुरस्कार भेटलाय. तर प्रश्न विचारला जाऊ शकतो की एक जिल्हा एक उत्पादन 2024 चा पुरस्कार कोणत्या राज्याला भेटलेला आहे, तर महाराष्ट्राला ए श्रेणीतील सुवर्ण पदक, म्हणजे महाराष्ट्राला तो पहिल्या नंबरचा पुरस्कार मिळालेला आहे. तर चला पुढं, हे याच्यावर तुम्हाला एक्सप्लेनेशन देत बसणं मी सुरुवातीलाच सांगितलं, याच्यावर फापट पसारा सांगणं वेगळी गोष्ट आहे. आणि परीक्षेच्या दृष्टीनं आपण काय करतोय, आता रिव्हिजनला आहेत ना तुम्ही, युट्यूबला काय करताय, आता रिव्हिजन लेक्चर बघताय, तर त्याच्यामुळं पॉइंट्स कोणते महत्वाचे आहेत आणि प्रश्न कसा येणार किंवा कशा पद्धतीने आयोग क्वेश्चन सेट करतो, तर हे त्या पद्धतीने आपण डिस्कस करत एक एक न्यूज कव्हर करत चाललेलो आहोत. जागतिक कॉफी उत्पादनात भारत कितव्या क्रमांकावर आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहा 3.5 वाट्यासह भारत उत्पादनामध्ये 7व्या क्रमांकावर आणि निर्यातीमध्ये 5व्या क्रमांकावर आहे. हे दोन्ही रँक लक्षात ठेवा. निर्यातीमध्ये भारत 5व्या क्रमांकावर आहे आणि जागतिक वाटा आहे हा 3.5. जागतिक कॉफी उत्पादनात भारत कितव्या क्रमांकावर आहे, तर 7व्या क्रमांकावर आहे. आणि भारतामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन करणारं राज्य कोणतं आहे,
तर कर्नाटक आहे. इथं लक्षात ठेवा, तुम्हाला केरळ कर्नाटक मध्ये कन्फ्युज होऊ शकतो, तर कर्नाटक आहे. पुढे पुढची न्यूज आहे बनका-चेरला जलाशय प्रकल्प वाद. परत एकदा हे नाव लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल की बनका-चेरला जलाशय प्रकल्प वाद कोणत्या दोन राज्यांमध्ये आहे, तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांमधला सध्या हा जलाशय प्रकल्प वाद चालू आहे. राज्य लक्षात ठेवायचे, हे नाव लक्षात ठेवायचं आहे. 100% याच्यावर तुम्हाला प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार. पुढे पहा, चलो पुढे. हा, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025. आता ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स म्हणजे काय, की कंपनी जे असतात कंपन्यांनुसार, युनिकॉर्न कंपन्यांनुसार देशांची रँक आहे की सगळ्यात जास्त युनिकॉर्न टाईप कंपन्या कोणत्या देशामध्ये आहेत, तर त्याच्यानुसार ही रँक आहे. तर सर्वाधिक अमेरिकेमध्ये आहेत, 2 नंबरला चायनामध्ये आहेत आणि 3 नंबरला भारतामध्ये आहेत. आणि भारतामध्येही सगळ्यात जास्त कुठं आहेत, बेंगलोरला, त्याच्यानंतर मुंबईला. आता हे युनिकॉर्न कंपनी काय असतात हे एकदा काय करायचं, फक्त गुगल करायचं. त्याच्यावर प्रश्न येणार नाही की युनिकॉर्नचा क्रायटेरिया काय. इथं तुम्हाला फक्त एवढंच आहे की हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 नुसार सर्वाधिक म्हणजे टॉपला कोण आहे या इंडेक्स नुसार, तर अमेरिका आहे, 2 नंबरला चायना आहे. विचार भारताची रँक किती आहे, तर 3 आहे. भारतामध्ये सगळ्यात जास्त युनिकॉर्न कुठे आहेत, तर बेंगलोरला आहेत. युनिकॉर्न नाही, युनिकॉर्न टाईप कंपन्या. तर इथं तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे या गोष्टी. पुढं, भारताच्या पहिल्या राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ, भारताचं पहिलं म्हणजे विद्यापीठाची स्थापना किंवा त्याची पायाभरणी कुठे करण्यात आलेली आहे, थोडस इथं लक्षात घ्या, महत्वाचं आहे. भारताच्या पहिल्या राष्ट्रीय सहकारी विद्यापीठाची स्थापना किंवा त्याची पायाभरणी कुठं केली आणि कुणाच्या हस्ते झाली, तर आनंद हे जे ठिकाण आहे गुजरात मधील, येथे याची पायाभरणी झालेली आहे. कुणाच्या हस्ते, तर अमित शहा यांच्या हस्ते. ऑब्विसली त्यांच्याच हस्ते होणार आहे, कारण सहकारी मंत्रालय त्यांच्याकडं आहे. पुढे चलो, आता हे परत एकदा महत्वाची न्यूज. NIPCCD संस्थेला सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलेलं आहे. आता ही NIPCCD संस्था काय आहे त्याचा लॉंग फॉर्म पाहून घ्या. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक कोऑपरेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. काय आहे, पब्लिक कोऑपरेशन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने ही संस्था आहे. तर त्या संस्थेचं कुणाचं नाव देण्यात आलेलं आहे, माननीय आपल्या सावित्रीबाई जे फुले आहेत त्यांचं नाव या इन्स्टिट्यूटला देण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला एकच टास्क, ओके, होमवर्क, की ही संस्था कुठे आहे, याचं हेडक्वार्टर कुठे आहे, एवढं फक्त तुम्ही काय करायचं, शोधायचं आणि तुमच्या नोट्सला काय करायचे, अटॅच करून ठेवायचं आहे. जर तुम्ही याची प्रिंट काढलेली असेल तर असं फक्त लिहून ठेवायचं. तुम्हाला एक होमवर्क, कारण सगळंच तुम्हाला म्हणजे तुम्हीही किती इंटरेस्टनी पाहताय, थोडंसं तुम्हाला आधीमध्ये एखादा होमवर्क द्यायला म्हणजे होमवर्क देतो बघा, तुम्हाला जमतंय का नाही, तर कमेंट सेक्शन मध्ये काय करायचं, मेन्शन करायचं की ही संस्था कुठे आहे. कुणीतरी कमेंट सेक्शन मध्ये टाका. पुढे ऑपरेशन चक्र 5 कशाच्या संबंधी आहे, सायबर गुन्हे आणि डिजिटल अटॅक ज्याला आपण म्हणतो त्या घोटाळ्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी सीबीआयची कारवाई आहे. ही कुणाचं आहे, ऑपरेशन चक्र 5 मिशन हे सीबीआयचं आहे. कशासाठी आहे, सीबीआयने कशासाठी राबवलंय, तर सायबर गुन्हे आणि डिजिटल अटक. तर हा जो घोटाळा म्हणजे डिजिटल अटक म्हणजे नाही का, फसवेगिरी करतात ना लोक, डिजिटल अटक तुम्हाला न्यूज मध्ये तुम्ही वाचलं असेल बऱ्याच वेळा, सायबर गुन्ह्यांच्या संबंधित आहे. तर त्याच्या विरुद्ध लोकांची जी फसवणूक करतात जे, त्यांच्या विरुद्ध हे ऑपरेशन चक्र 5 राबवलं गेलेलं आहे. पुढं
जनसुरक्षा संतृप्ती अभियान कोणत्या राज्यानं अलीकडे जनसुरक्षा संतृप्ती अभियान राबवलेलं आहे? तर गुजरात सरकारनं. कशासाठी? कल्याणकारी योजनांपासून वंचित असलेल्या पात्र नागरिकांना शोधून काय करायचंय? लाभ पोहोचणं आहे. याच्यातच आहे योजनेमध्ये जनसुरक्षा संतृप्ती. ओके, मग जे वंचित राहिले त्यांना काय करायचंय? कल्याणकारी योजनांचा लाभ द्यायचा आहे. कोणत्या राज्याचा आहे? तर गुजरातचा आहे. प्रश्न तेवढाच येणार आहे. थियाम सूर्यमुखी देवी ह्या एक व्यक्ती आहेत, त्यांचं अलीकडे निधन झालं, तर त्यांच्या बाबतीत प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपल्याला काय विचारतं? आपल्याला माहिती बऱ्याच वेळा निधन झालेल्या व्यक्तीचं क्षेत्र काय, म्हणजे कोणत्या क्षेत्राशी त्या संबंधित होत्या, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर त्या नृत्यांगना करत होत्या, म्हणजे मणिपूरच्या आहेत, मणिपुरी शास्त्रीय नृत्यांगना त्या होत्या आणि 2025 मध्ये त्यांना पद्मश्री देण्यात आलेला होता. या दोन गोष्टी त्यांच्या संबंधी महत्वाच्या आहेत. नाव लक्षात ठेवायचं, त्यांचं अलीकडे निधन झाले आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे की कोणत्या क्षेत्राशी त्या संबंधित किंवा निगडीत होत्या. पुढे या. ऑपरेशन मेलॉन. ऑपरेशन मेलॉन कशासाठी आहे? आता हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत हे ऑपरेशन सुरू केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाचे एक मोठे रॉकेट उद्ध्वस्त केले. कशा संबंधी आहे? अंमली पदार्थाच्या संबंधी आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केले म्हटल्यावर ते अंमली पदार्थाच्या संबंधित असणार आहे, बरोबर. तर ऑपरेशन मेलॉन हे कशा संबंधी आहे आणि कुणी राबवलं हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. पुढची न्यूज पहा. चांदीपुरा विषाणू पहिल्यांदा 1965 मध्ये महाराष्ट्रात नागपूर मधील चांदीपुरा नावाच्या खेड्यात आढळून आला, म्हणून ह्या व्हायरसला चांदीपुरा विषाणू म्हणतात. हा अलीकडे न्यूज मध्ये होता. सो याच्या अँगलने जर विचारला की चांदीपुरा विषाणू सगळ्यात अगोदर कुठे आढळून आला, तर तो महाराष्ट्रात आढळलेला आहे, त्याच्यामुळे महत्वाचा आहे. ही न्यूज महत्वाची का आहे? कारण याच्या अगोदर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. अरे आयोग कंबाईनला विचारतच, सायन्सच्या अँगलला विचारू द्या किंवा करंट अफेअरच्या अँगलला विचारू द्या की असा असा विषाणू पहिल्यांदा कुठं आढळला, कोणत्या देशात आढळला, कोणत्या वर्षी आढळला, तर हे एक दोन गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. तर ही न्यूज या अँगलनं महत्वाची आहे की हा अलीकडे चर्चेत होता, मग तो पहिल्यांदा महाराष्ट्रातच आढळलेला आहे, तर ते आपल्याला महत्वाचं आहे आणि वर्ष महत्वाचं आहे 1965. चला पुढची न्यूज. विद्याशक्ती कार्यक्रम कोणत्या राज्यानं सुरू केलेला आहे? आता आपल्या महाराष्ट्राच्या शेजारील किंवा भारतामध्ये वेगवेगळे राज्य वेगवेगळे उपक्रम सुरू करत असतात, तर त्यातलं आयोग काही महत्वाचं वाटलं तर आपल्याला विचारू शकतं, तर ते सुद्धा आपल्याला अभ्यासणं गरजेचं असतं. विद्याशक्ती हा कार्यक्रम कोणत्या राज्यानं सुरू केलाय? तर आंध्र प्रदेशने सुरू केलेला आहे. काय आहे हा? आता विद्यावरून लक्षात येईल थोडं शिक्षणाच्या बाबतीत असेल, परंतु डिटेलमध्ये काय आहे? सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कमी कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी, म्हणजे त्यांना काय करायचं, अतिरिक्त प्रशिक्षण द्यायचं आहे. म्हणजे सरकारी शाळांमध्ये काही 10-15 मुलं असतील की त्यांना गणित विषय समजतच नाही, वर्गात शिकवलं सगळ्यांसोबत तेवढं, तर त्यांना तेवढं गेन होत नाही जेवढं इतरांना होतं. मग त्यांना काय करायचं, एक्स्ट्रा प्रशिक्षण दे. प्रशिक्षण म्हणजे काय, एक्स्ट्रा क्लास घ्यायचा त्यांचा, शनिवार रविवारी घेऊ शकतात किंवा शाळा भरायच्या अगोदर त्यांना बोलू शकतात. तर ही अशा पद्धती त्यांना थोडस अजून जास्त शिकवणं, अजून जास्त वेळ देणं, अशा पद्धतीने हा विद्याशक्ती उपक्रम आहे. पुढची न्यूज आहे ऑक्सिकॉम, ज्याला ऑक्सफोर्ड मिशन जे म्हणतात, ऍक्सिओम किंवा ऑक्सिकॉम. आता इथं जे लिहिलंय तेच लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये प्रश्न आल्यावर तुमच्या लक्षात येईल. ऍक्सिओमच असेल तो असा मिशन आहे ज्याला ऍक्स म्हणतात. तर हे मिशन बद्दल थोडीशी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे, कारण आयोग अंतराळ या घटकाविषयी प्रश्न विचारतो. तर याचं प्रक्षेपण 25 जून 2025 ला फाल्कन 9 रॉकेटद्वारे करण्यात आलेलं आहे. हे पृथ्वीवर रिटर्न आले कधी?
15 जुलै 2025 ला. आणि याच्यामध्ये अंतराळवीर कोणते कोणते होते? हे 4 अंतराळवीर होते. आपले ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे सुद्धा त्याच्यात होते. तर हे एवढं तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. थोडस याच्यात अजून डिटेल जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, परंतु हे प्रक्षेपण डेट आणि ही 4 व्यक्ती एवढंच आपल्याला परीक्षेच्या अँगलनं महत्वाचं आहे. पुढे सहेली स्मार्ट योजना कोणत्या राज्यांनी सुरू केलेली आहे? तर दिल्ली परिवहन महामंडळानं सहेली स्मार्ट योजना सुरू केलेली आहे. तर काय आहे ही योजना? दिल्लीतील महिला आणि तृतीयपंथीय व्यक्तींना मोफत बस सुविधा या उपक्रमांतर्गत दिली जाणार आहे. पुढे ऑपरेशन कलानेमी. ऑपरेशन कलानेमी कशा संबंधी आहे? तर बनावट साधूंविरुद्ध कारवाई करणे व सनातन धर्माची प्रतिमा जपणे एवढं महत्वाचं आहे. बनावट साधूंविरुद्ध कारवाई करणे कोणत्या राज्यानं सुरू केलेलं आहे? उत्तराखंड सरकारनं सुरू केलेलं आहे ऑपरेशन कलानेमी. मला वाटतं याच्यावर प्रश्न येऊ शकतो, कारण हे युनिक टाईप आहे. पुढे लाडली बहना योजना कोणत्या राज्याची आहे? आपल्याकडे लाडकी बहीण आहे ना, तर हे तशा पद्धतीनं, एक मिनिट, ओके. लाडली बहीण योजना कोणत्या राज्यानं सुरू केलेली आहे? तर मध्य प्रदेश सरकारने ही सुरू केलेली आहे. कधी सुरू केली? जून 2023 मध्ये. आणि 23 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित महिलांसाठी ही योजना सुरू केलेली आहे. या वयोगटातील महिलांना याचा लाभ घेता येणार आहे. परत एकदा काय त्यांना पैसे देण्यात येणार आहेत, परंतु किती अमाऊंट देण्यात येईल की त्या राज्याद्वारे असं आयोग विचारणार नाही, कारण एक तर राज्य दुसरं आहे आणि ही अमाऊंट काय होत राहती? चेंज होत राहती. सो फक्त लाडली बहीण योजना कोणत्या राज्यानं सुरू केली असा प्रश्न येऊ शकतो, तेवढं महत्वाचं आहे. अमरावती येथे भारतातील पहिला क्वांटम कम्प्युटिंग व्हॅली सुरू करण्यात आलेला आहे. हे अमरावती कुठला आहे? तर आंध्र प्रदेश मधला आहे, महाराष्ट्रातलं नाही. इंडियाज फर्स्ट क्वांटम कम्प्युटिंग व्हॅली विल बी सेट अप इन अमरावती बाय जानेवारी 2026. इथे एवढंच लक्षात ठेवायचं आहे. पुढे निसार मिशन काय आहे? निसार मिशन हे अंतराळाचं काय आहे? निसार पहा, कोणत्या? नासा आणि इस्रोचं सिंथेटिक अपर्चर रडार हे मिशन आहे, जे जुलै 2025 मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे. इथं तुम्हाला हे सगळ्यात महत्वाचं आहे की निसार मिशन कोणत्या संस्थेद्वारे, कोणत्या अंतराळ संस्थेद्वारे राबवण्यात येत आहे? तर भारत आणि नासा, म्हणजे भारताची जी इस्रो आहे ती आणि नासा या 2 संस्थेचं हे संयुक्तिक उपक्रम आहे. त्यामुळे ही न्यूज आपल्याला महत्वाची आहे. बाकी याच्या डिटेल काय विचारतील अशी शक्यता कमी आहे. जिथं प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे ते तर आपण सांगतोय, इतरही गोष्टी जिथं प्रश्न फिरू शकतो तेही सांगतोय. दांगेटी जान्हवी या ज्या आहेत नासाच्या अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि कुठल्या आहेत? ह्या आंध्र प्रदेशच्या आहेत. नासाचा अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला कोण असा प्रश्न विचारला तर दांगेटी जान्हवी या आहेत. आणि त्या कुठल्या आहेत? आंध्र प्रदेशच्या आहेत. पुढे फतेह किंवा फत्ताह हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. फत्ताह किंवा फतेह हे कोणत्या देशाचं आहे? इराणचं आहे. इथे एवढंच लक्षात ठेवायचं की फतेह किंवा फत्ताह हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाचं आहे? इराणचं आहे. प्रश्न आला तर एवढाच येईल इथं. आणि आयोगानं याच्या अगोदर विचारलेलं आहे. बराक मॅगन
हे काय आहे तर एक हवाई संरक्षण प्रणाली आहे आणि कोणत्या देशाची आहे? इस्रायलची आहे. आता जसं फतेह किंवा फताह पाहिलं तसंच ही एक हवाई संरक्षण प्रणाली आहे. कुणाची आहे? इस्रायलची आहे. हे लक्षात ठेवायचंय. हे तुम्हाला एक एक वाक्याची न्यूज वाटते आणि आयोग असंच विचारतं. आयोग काय म्हणजे प्रत्येक न्यूज मल्टीलायनर मध्ये थोडी विचारणार आहे आणि कंबाईन आहे. आपल्याला माहितीये राज्यसेवेला एक वेळी चान्सेस आहेत की मल्टीलायनर जास्त असतील. कंबाईनला आयोग वन लायनर जास्त विचारतं. मल्टीलायनर पण असतात परंतु ऍज कम्पेअर टू राज्यसेवा वगैरे इथं थोडस तुम्हाला वन लायनर विचारले जातात. डायरेक्ट प्रश्न असतो. सो त्या अँगलनं हे एक एक वाक्य एक एक शब्द महत्वाचा आहे. बाराक मॅगन हवाई प्रणाली इस्रायल. फतेह क्षेपणास्त्र काय? इराण. तर हे लक्षात ठेवायचं. पुढे शुभांशु शुक्ला. आत्ताच पाहिलं आपण ISS वर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय आहेत. इंटरनॅशनल स्टेशन जे आहे स्पेस स्टेशन तिथं पाऊल ठेवणारे पहिले भारतीय कोण? तर शुभांशु शुक्ला आहेत. 25 जून 2025 रोजी स्पेस एक्सचं ग्रेस नामक क्रू ड्रॅगन अंतराळ यानानं ते तिथं पोहोचले. अंतराळात जाणारे द्वितीय भारतीय अंतराळवीर तर ISS वर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत. लक्षात ठेवा. हे पहिले दोन वाक्य म्हणजे पहिले एक वाक्य महत्वाचं आहे. झँगहेग बी उपग्रह कोणत्या देशाचा आहे? झँगहेग हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे? याच्या अगोदर विचारलंय का? तर विचारलेला आहे. आयोग विचारतं. चायनावरच प्रश्न आला होता की एक महिला विचारली होती कोणत्या देशाची आहे, गेली होती दुसऱ्या अंतराळवीरात किंवा काय. तर त्याच्या अँगलला हे बॅकग्राऊंड जर पाहिलं PYQचं आयोगाचं तर आयोग अंतराळ या घटकाच्या अनुषंगानं दुसऱ्या देशांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतं की हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे किंवा ही व्यक्ती कोणत्या देशाची आहे त्या संबंधी, अंतराळ संबंधी. तर हे महत्वाचं आहे. झँगहेग बी उपग्रह हा चीनचा आहे आणि चीननी इटली सोबत भागीदारीत हा विकसित केलेला आहे. आपल्याला हे जास्त महत्वाचं, हे लक्षात आपलं वरचेवर ठेवा. पुढं रेल्वे सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला संचालक कोण आहेत? तर सोनाली मिश्रा या रेल्वे सुरक्षा दलाच्या RPFच्या पहिल्या महिला महासंचालक आहेत. इथं लक्षात ठेवायचं. डायरेक्ट नाव विचारलं जाईल तुम्हाला. पुढं पेट्रियट एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम कोणत्या देशाची आहे? परत एकदा मी सांगतोय वारंवार, यावर प्रश्न येतात. पेट्रियट एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम कोणत्या देशाची आहे? तर अमेरिका या देशाची आहे. डायरेक्ट लक्षात ठेवायचं. पुढे साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे? तर सुरेश सावंत यांना देण्यात आलेला आहे. आभाळ माया या त्यांच्या बालकविता संग्रहाला हा देण्यात आलेला आहे. 2024 ला भारत ससाने यांना भेटला होता. तर ते 2024चं नावही लक्षात ठेवा, 25चे लक्षात ठेवा. कारण आयोग जर थोडस मागे गेलं 24 वर तर आपल्याला ते नाव माहिती पाहिजे, भारत ससाने. परंतु हे नाव अतिशय महत्वाचं आहे की साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार 2025 कुणाला भेटलाय आपल्या महाराष्ट्रात? तर सुरेश सावंत यांना भेटलेला आहे. आभाळ माया ही त्यांची बालकविता संग्रह आहे त्यांचा, तर त्याला भेटलेला आहे त्या पुस्तकाला, त्यांच्या त्या बालकविता संग्रहाला. तर हे महत्वाचे आहेत नाव. साहित्य अकादमी युवा पुरस्कार आता कोणता पाहिला? आता बाल पाहिला, आता हा कोणता आहे? युवा पाहिला 2025चा. कुणाला भेटलाय? प्रदीप कोकरे यांना भेटलेला आहे. कादंबरीचं नाव आहे खोल खोल दुष्काळ डोळे. यावर्षी डोंगरी भाषेसाठी कोणताही पुरस्कार दिलेला नाही, थोडस हे लक्षात ठेवायचं. 2024 मध्ये देवीदास सौदागर यांना उस्वन या कादंबरीसाठी देण्यात आलेला होता. परत एकदा हे नाव महत्वाचं आहे, सोबत सोबत हे नाव सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. कारण आयोगाने जर असं विचारलं जोड्या लावाला तर त्या अँगलला अशा वेळेस जास्त डिफिकल्ट प्रश्न जात नाही. कमीत कमी आपल्याला 1-2 जोड्या तरी माहिती पाहिजे म्हणजे उत्तरापर्यंत जाता येतं. तर त्या अँगलला 25 आणि 24चे दोन्ही नाव लक्षात ठेवा, परंतु हे जास्त महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे
ऑस्ट्रोवा गोल्डन स्पाइक 2025, ऑस्ट्रोवा किंवा आपण ज्याला ऑस्ट्रिया म्हणूया, गोल्डन स्पाइक 2025 ही जी भालाफेक स्पर्धा आहे त्यामध्ये नीरज चोप्रा यांनी सुवर्ण पदक मिळवलेला आहे. हा आकडा शक्यतो विचारला जात नाही. हा SSC किंवा आपली सरळ सेवा आहे तिकडे विचारला जाऊ शकतो, त्यांचा काही नियम नाही. म्हणजे यांचा नियम बरोबर तिथपर्यंत जाईल 90-23 पर्यंत, पण ते विचारतील का नाही याचा काही नियम नाही. परंतु MPSC शक्यतो इथं जाणार नाही. पण आता आकडा पाहिल्यानंतर थोडंसं लक्षात येतं की 90च्या आसपास फेकलाय. परंतु आपल्याला महत्वाचं हे आहे की ऑस्ट्रेलिया गोल्डन स्पाइक 2025च्या भालाफेक स्पर्धेमध्ये भारताच्या नीरज चोप्रा यांनी गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा लक्षात ठेवा कुठं झाली तर थायलंड मध्ये झालेली आहे आणि भारताला यामध्ये 4 सुवर्ण, 10 रौप्य, 13 कांस्य असे एकूण 27 पदक मिळवलेले आहेत. यामध्ये एकट्या नितीश कुमार यांनी 3 सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. आता आपल्याकडे महत्वाचं हे आहे की आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा कुठं झाली हे महत्वाचं आहे आणि भारताने एकूण किती मेडल्स मिळवले हे सुद्धा महत्वाचं आहे. पुढे मारुती चितमपल्ली, आपल्याला आता यांच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. अतिशय गाजलेलं व्यक्तिमत्व आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ज्यांचं अलीकडे निधन झालं ते एक प्रसिद्ध पक्षी तज्ञ आणि वृक्ष अभ्यासक होते. यांचं पूर्ण नाव मारुती भुजंगराव चितमपल्ली. व्यंकटेश माडगुळकर यांनी त्यांचे वर्णन वनस्पती कुळातील माणूस असे केले होते. प्रश्न येऊन गेलेला आहे राज्यसेवेला, तरी सुद्धा आयोग परत प्रश्न विचारू शकतो. आयोगाला असं काय लिमिट नाही की तुम्ही एकदा प्रश्न विचारल्यावर त्याच घटकावर त्याच व्यक्तीवर परत प्रश्न विचारायचा नाही, असं नाही. परत वेगळ्या अँगलनं सुद्धा इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन महत्वाची आहे. महाराष्ट्र पक्षी मित्र संस्थेच्या पहिल्या पक्षी मित्र संमेलनाचे 1987 मध्ये जे नाशिक मध्ये होतं तिचे ते काय होते, अध्यक्ष राहिलेले आहेत. हे तुम्हाला दिसत नसलं तरी मी वाचून दाखवतोय किंवा प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला हे व्यवस्थित दिसेल. 79व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे जे सोलापूरमध्ये झालं होतं त्याचे सुद्धा ते अध्यक्ष होते. त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे चक्रवा चांदन एक वनोपनिषद. प्रमुख पुस्तके पक्षी जाय दिगंतरा, रानवाटा, मुग पक्षीशास्त्र, जंगलाचं देणं, पाखर माया. आणि इथं तुम्हाला आयोगाने काय केलं तर थोडस कन्फ्युज करून दिलं होतं आता राज्यसेवेमध्ये आणि तो म्हणजे ऑप्शन पुस्तकावरच चुकवला होता. बरोबर, ज्यांनी परीक्षा दिली त्यांना माहिती असेल किंवा त्यांनी राज्यसेवेचे करंट अफेअर पाहत त्याच्यामध्ये यांच्यावर प्रश्न कसा आलेला आहे ते तुमच्या लक्षात येईल. आणि कंबाईनला येताना याच्यातून हे कव्हर होईल तुमचं कंबाईनच्या अनुषंगानं, त्याच्याबद्दल काही टेन्शन घ्यायचं नाही. आशियन पॅरा आर्चरी चॅम्पियनशिप 2025 धनुर्विद्या ती आर्चरी तर कुठं झाली, ही बीजिंग मध्ये झाली, चीन मधल्या. आणि टॉपला कोण आहे मेडल मध्ये, चीन आहे आणि 2 नंबरला कोण आहे, भारत आहे. आता इथं रँक लक्षात ठेवायची. एशियन पॅरा आर्चरी चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे तर 2ऱ्या स्थानावर आहे. 1 नंबरला चायना आहे. भारताने किती मेडल्स मिळवलेत, 3 टोटल 9 मेडल्स मिळवलेले आहेत. सुवर्ण पदक कुणी कुणी मिळवले डायरेक्ट प्रश्न येणार नाही, परंतु हे नाव फक्त आता वाचून घ्या, कारण आयोग असा प्रश्न विचारू शकतो की शीतल देवी किंवा ज्योती किंवा हरविंदर सिंग किंवा भावना या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, किंवा अशी एखादी व्यक्ती देईल की शीतल देवी या खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. असे प्रश्न याच्या अगोदर सुद्धा आलेले आहेत. थोड्या अँगलने ही नावं फक्त वाचून घ्या. याच्यावर असा प्रश्न येणार नाही की एशियन पॅरा आर्चरी चॅम्पियनशिप मध्ये खालीलपैकी कुणी सुवर्ण पदक मिळवले, असा प्रश्न विचारण्याची शक्यता कमी आहे. परंतु न्यूज आपण वाचतोय तर तेवढं तर आपण वाचणारच. विम्बल्डन 2025 पुरुष एकेरी कोणी जिंकलंय, यानिक सिन्नर यांनी जिंकलंय, ते इटलीचे आहेत. आणि महिला एकेरीमध्ये इगा स्विटक यांनी जिंकलेला आहे. त्या कुठल्या आहेत, पोलंडच्या आहेत. आपल्याला
पुरुष एकेरी आणि महिला एकेरी यांच्यावर प्रश्न विचारला जातो मॅक्सिमम वेळा, तर त्या अँगलनं हे लक्षात ठेवायचं. विम्बल्डन 2025 स्पर्धेचे पुरुष विजेते आणि महिला विजेते. ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांना 2025 चा संयुक्त राष्ट्राचा लोकसंख्या पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. अतिशय महत्वाची न्यूज आहे, कारण इंटरनॅशनल लेवलला एखादा पुरस्कार भेटतोय ते एखाद्या भारतीय व्यक्तीला आणि त्यातली त्या महाराष्ट्रीयन, तर मग थोडस काय होतंय आपल्याला जास्त महत्वाचं आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सभागृहामध्ये मराठीमध्ये भाषण करणारे सुद्धा त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. आता हा पुरस्कार घ्यायला गेले असतील तेव्हा त्यांनी मराठीमध्ये भाषण केलेलं असणार आहे. तो त्या अँगलला याच्यापेक्षा ही न्यूज जास्त महत्वाची आहे. डायरेक्ट जे टायटल आहे तेच महत्वाचं आहे. पुढं पॅरिस डायमंड लीग 2025 नीरज चोप्रा यांना परत एकदा सुवर्ण पदक. भाला फेकलेल्या 88.16 हे आकडा परत एकदा लक्षात ठेवू नका, हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. ओके ओके ओके. पुढची न्यूज. आशियाई युवा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा 2025 टेबल टेनिसची स्पर्धा आहे. युवा टेबल टेनिसची स्पर्धा आहे. कुठे झाली तर ही उझबेकिस्तान मध्ये झालेली आहे. यामध्ये भारताने एकूण 4 पदकं मिळवलेली आहेत, त्यातलं 1 सुवर्ण आहे. तर हे एकूण लक्षात ठेवा. इथं प्रश्न विचारण्याची काय शक्यता आहे जास्त, की आशियाई युवा टेबल टेनिस स्पर्धा 2025 ची कोठे झालेली आहे, तर उझबेकिस्तान येथे झालेली आहे. इथं स्टार करून ठेवा, आपल्याला हे महत्वाचं आहे. भारताला 4 पदकं भेटलेत, 1 सुवर्ण आहे. तेही वाचताना तेवढं लक्षात येईल, परंतु जास्त फोकस कुठं आहे प्रश्न विचारण्याचा, तर तिथं पहा. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन असतो. ओके, काही अडचण नाही. प्रश्न येणार आहे की 2025 ची संकल्पना काय होती. रिस्टोर द लँड, अनलॉक द ऑपॉर्च्युनिटीज. रिस्टोर द लँड हे तुम्हाला थीम लक्षात ठेवायची आहे. थीम विचारू शकतात. आणि छोटी थीम आहे त्यामुळं विचारण्याची जास्त शक्यता आहे. तर चला पुढं. 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन. 15 जुलैला जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. परत एकदा थीम आपल्याला महत्वाची आहे की युथ एम्पॉवरमेंट थ्रू AI अँड डिजिटल स्किल. इथं ऍट नाहीये तर इथं AI. सध्या AI चा जमाना चालू आहे ना, तर त्यामुळं AI अँड डिजिटल स्किल. परत एकदा थीम महत्वाची आहे. आणि किती तारखेला जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो, तर 15 जुलैला साजरा केला जातो. आणि त्याची काय थीम काय आहे या वर्षीची, तर ही लक्षात ठेवायची. युथ एम्पॉवरमेंट थ्रू AI अँड डिजिटल स्किल. आता सध्या AI आणि डिजिटलच चालू आहे सगळं, तर ते थोडंसं लक्षात येईल. आणि त्याच्यात युवांना कौशल्य मिळवता आलं पाहिजे ना, तर त्या अँगलनं तर थीम लक्षात राहण्यासारखी पण आहे. त्याच्यानंतर पंचायत प्रगती निर्देशांक अहवाल 2022-23. आता हा 22-23 चा तुम्ही म्हणताल आता कसं काय आला, रिलीज आता झाला असेल, डेटा त्यावेळेचा घेतलेला असेल. फ्रंट रनर्स मध्ये गुजरात आहे आणि परफॉर्मन्स मध्ये महाराष्ट्र आहे. ऍस्पिरंट आणि अचिव्हर्स याच्यात काही तुम्हाला जास्त बघायची गरज नाही. महाराष्ट्र कुठे हे बघायचं आणि टॉपला कोण आहे तेवढं बघायचं आहे. परत एकदा पंचायत प्रगती निर्देशांक अहवाल 2022-23 मध्ये महाराष्ट्र कुठं आहे, परफॉर्मन्स मध्ये आहे. आणि फ्रंट रनर्स मध्ये गुजरात आणि तेलंगणा आहेत. तर पुढच्या न्यूज आपण परत पुढे पाहणार आहे.